तुम्हाला जर इच्छित व्यक्तीशी लग्न करायचं असेल किंवा तुम्हाला मनोवांछित इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असतील तर ही व्रतकथा खास तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी नमिता सूर्यवंशी आपले स्वागत करते द इंडियन स्टोरी टेलरच्या हरतालिका व्रतकथा या विशेष भागात. महादेवांची पूर्वपत्नी आदिमाया माता सती हिमालयाच्या घरी पार्वती नावाने जन्माला आली. पूर्वजन्मीच्या प्रेमामुळेच ती लहानपणापासूनच महादेवांकडे आकर्षित झाली होती. अगदी बाल्यावस्थेपासूनच ती मनोभावे महादेवांची सेवा आणि उपासना करू लागली. तिचं प्रेम इतकं उत्कट आणि शुद्ध होतं की तिने महादेवांनाच आपला पती म्हणून मनोमन वरलं होतं. तिने महादेवांशी लग्न करण्यासाठी फार तीव्र साधना सुरू केली. संपूर्ण ब्रह्मांडाचं लक्ष तिच्या आराधनेकडे लागलं होतं. तिने फार पूर्वीच ठरवलं होतं की लग्न करेन तर महादेवांशीच, पण महादेवांचं मन संसारातून उडालं होतं. ते आपल्या आत्मनंदात मग्न झाले होते. साऱ्यांनी पार्वतीला सुचवलं की महादेवांचा नाद सोड. तू सुंदर आहेस, सुशील आहेस, कर्तृत्ववान आहेस आणि तपस्विनी आहेस. तुझ्याशी कुणीही सहज लग्न करेल. पण पार्वतीने हट्ट धरला होता की लग्न करेन तर शिवशंकरांशीच. तिने अन्न पाण्याचा त्याग करून महादेवांना मिळवण्यासाठी आणखी कठोर तपश्चर्या सुरू केली. तिच्या घरच्यांना वाटलं की मुलगी लहान आहे म्हणून हट्ट करते. कालांतराने ती तिचा हट्ट सोडेलच. त्याच दरम्यान नारद मुनी हिमालयाच्या घरी पोहोचले. त्यांनी श्री विष्णूंसाठी पार्वतीला मागणी घातली. सर्व गुणसंपन्न अशा श्री विष्णूंची मागणी आपल्या मुलीसाठी आलेली पाहून पार्वतीचे आई वडील सुखावले. त्यांनी लगेचच लग्नाला होकार कळवला. पार्वती आपल्या साधनेत मग्न असतानाच नारदांनी घातलेला गोळ तिच्या लक्षात आला. तिचं मन दुःखाने भरून आलं. ती रडली, चिडली आणि तिने स्वतःच्या प्रेमाखातर आईबाबांच्या निर्णयाला विरोध केला. ती नारदांना भेटली आणि स्पष्ट शब्दात त्यांनी घातलेल्या गोंधळाची त्यांना जाणीव करून दिली. नारदांना आपल्या हातून घडलेल्या चुकीबद्दल वाईट वाटलं. आपण केलेली चूक निस्तरण्यासाठी त्यांनी पार्वतीला तिच्या साधनेत मदत करण्याचं ठरवलं. पार्वतीने नारद मुनींना गुरु म्हणून स्वीकारलं. नारदांनी पार्वतीला तिच्या पूर्वजन्मीची म्हणजेच सतीजन्माची स्मृती आठवण्यासाठी मदत केली. इथून तिचा प्रवास आणखी सोपा होण्यासाठी त्यांनी हरतालिका व्रताची माहिती आणि पूजाविधी पार्वतीला सांगितला. पार्वतीची एक खूप खास मैत्रीण होती. तिच्या मदतीने पार्वती महादेवांच्या वेडापायी एका भयंकर जंगलात पळून गेली. त्या जंगलाला लागून एक गुफा होती. तिथे ती राहू लागली आणि व्रत करू लागली. तिने वाळूचं शिवलिंग स्थापन करून महादेवांचं तीव्र तप केलं. हरतालिका व्रत म्हणजे तिच्या तपाचा कळस होता. तिने ते व्रत इतकं मनापासून केलं की महादेवांना त्यांची समाधी अवस्था सोडून पार्वतीसमोर उभं येऊन टाकावं लागलं. महादेवांना प्रत्यक्ष समोर पाहून पार्वती आनंदाने रडू लागली. तिच्या प्रेमाची पूर्तता होण्याचा क्षण अगदी समीप आला होता. शिवशंकरांनी आपल्या तेजस्वी डोळ्यांनी पार्वतीच्या प्रेमभरल्या डोळ्यात पाहून विचारलं की पार्वती, मी प्रसन्न आहे तुझ्यावर. सांग, काय हवंय तुला? तुला काय वर देऊ? महादेवांचा शांत गंभीर आवाज ऐकून पार्वती भानावर आली आणि क्षणात उत्तरली की मला तुम्ही हवे आहात. मला तुमचा कधीच वियोग होणार नाही. तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार कराल इतकाच वर हवाय मला. महादेव गोडसे हसले आणि तथास्तु म्हणाले. महादेव ज्या दिवशी पार्वतीच्या व्रतावर आणि तपावर प्रसन्न झाले तो दिवस आज आपण हरतालिका म्हणून साजरा करतो. हरतालिका केल्यामुळे साक्षात माता पार्वतींवर महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिची इच्छा पूर्ण केली. तेव्हापासूनच हे व्रत कुमारिका इच्छित वर मिळवण्यासाठी, लग्न झालेल्या स्त्रिया पतीचं आयुष्य वृद्धिंगत करण्यासाठी आणि शिवपार्वती भक्त मनोवांछित इच्छा पूर्ण करण्यासाठी करतात. ही कथा इतकी पावन आणि पवित्र आहे की या कथेला नुसतं ऐकल्यानेही शिवपार्वतीची कृपा होऊन आपल्याला सगळ्या इच्छा पूर्ण होतात. ही पुण्यदायी कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या व इतरांच्या पुण्यात भर टाका. नमः पार्वतीपते हर हर महादेव. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.